नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. श्रावणी आता छान अशी रांगोळी काढत असते. अंगण छान असं आवरलेलं असतं. सुंदर अशी त्यांनी रांगोळी काढलेली असते. खूप खुश असते ही श्रावणी. मन लावून रांगोळी काढत असते. शुभू छान असं कपडे वगैरे घालतो, कुर्ता आणि बाहेर आलेलो असतो. श्रावणी चेहऱ्यावरचा आनंद बघतो आणि श्रावणी जी रांगोळी काढतीये ते बघत असतो आणि म्हणतो, श्रावणी एवढी श्रीमंत घरातली तू, एवढी महालात राहणारी, तुझ्यावर काय वेळ आली आहे ग? एवढ्याशा रूम मध्ये राहती माझ्याबरोबर. खरं तर श्रावणी माझ्यामुळेच तुला हे सगळं सहन करायला लागते. शुभू आता हे सगळं मनातल्या मनात बोलत असतो आणि श्रावणीकडे एकटक बघत असतो. श्रावणी उभी राहते आणि शुभूला म्हणते की शुभू रांगोळी कशी आली आहे सांग की. अरे सांग ना रांगोळी कशी आली आहे. शुभू तिला छान अशी नटलेली, छान नऊवार साडी नेसलेली, दागिने घातलेली सुंदर अशी श्रावणी बघत असतो. खरंच ती श्रीमंत घरातली असते आणि तसं तिने राहणं हे शुभूने बरोबर इमॅजिन केलेलं असतं. खूप छान दिसत असते त्या सगळ्या साज श्रृंगारामध्ये. आणि मग ती त्याला हलवते, हाताला अशी पकडते. अरे शुभू, मी तुझ्याशी बोलतीये, रांगोळी कशी झाली आहे सांग की. तेव्हा शुभू भानावर येतो आणि मग ती नॉर्मल श्रावणी त्याला दिसते की अगदी साधी साडी घातलेली, गळ्यात छोटंसं काहीतरी, कानात काहीतरी छोटंसं, सिंपल अशी श्रावणी त्याला दिसते. मग त्या स्वप्नातून तो बाहेर येतो. कशी झाली सांग की. लय भारी, एक नंबर. शुभूकडे बघते ती म्हणते, तूही खूप सुंदर दिसतोस रे, खूप छान दिसतोय तू. शुभू खूप वेळ बघतो, श्रावणीकडे विचार करतो आणि मग हळूच म्हणतो, श्रावणी तू रुक्माईसारखी नऊवार साडी नेसली असती, दागिने घातले असते, खूप सुंदर दिसली असती आणि असं तू आवरलेलं बघताना मला मात्र छान वाटलं. घातली असती ना तर अजून भारी वाटली असती. श्रावणी म्हणते, हो रे शुभू, मलाही आवडलंच असतं की असं काही करायला. ना सासूबाईंनी सून म्हणून स्वीकार करणं ते जास्ती गरजेचं आहे. तो आधी करू दे, मग श्रृंगार तर काय करतच राहणार. दोघांची प्रार्थना रखमाईनी विठ्ठल दोघ जण ऐकतील आणि बरोबर आपल्याला हवंय ते मिळणार म्हणजे मिळणार. तू अजिबात काळजी करू नको श्रावणी. अण्णाने आवाज दिलेला असतो, श्रावणी शुभू या आतमध्ये पूजा करून घ्या. अरे चला रे, उशीर होतोय. आता साहेबांच्या घरी, विश्वंभर साहेबांच्या घरी विठू माऊलीची पूजा चाललेली असते. सगळी काही तयारी झालेली असते. अशी रोनक शोनक आलेली असते. छान असं विठुमाई रखुमाईला सजवलेलं असतं, देवघर सजवलेलं असतं आणि विश्वंभर स्वतः पूजा करत असतात. अपर्णा आणि पृथ्वी जरा बाजूला उभे असतात आणि साहेब स्वतः पूजा करत असतात. आता इकडे श्रावणीकडे सुद्धा पूजा असते विठू माऊलीची. अण्णा म्हणतात, श्रावणी बाळा, एक आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्तानं तू पूजा करायची आज विठू माऊलीची. श्रावणी, पहिल्यांदा तुझ्या हातनं पूजा होतीये या घरात. खरंच हा मान तुझा आहे आणि तू करा पूजा, खरंच छान वाटेल. शुभूलाही आनंद वाटलेला असतो आणि श्रावणीलाही छान वाटतं. आता श्रावणी हसते आणि अण्णांना हो असं म्हणते. चल सुरुवात कर बरं पूजेला. चल श्रावणी. हळदी कुंकू विठू माऊलीला रखमाईला लावायलाच लागलेली असते. तेवढ्यात लगेच आई येते, नाही म्हणते, या नटमोगरीच्या हाताने ही पूजा होणार नाही. काही झालं तरी नटमोगरी पूजा करू शकत नाही म्हणजे नाही. पूजेला सुद्धा वाद घालत असतात. या शोभीला मात्र कमालीचा आनंद होतो. शोभीला इतका आनंद झालेला असतो की श्रावणीचा अपमान होतोय ना, बस तू देवापुढे हो, नाही तर माणसा तू. तिला काही देणं घेणं नाही, फक्त श्रावणीचा अपमान होणं मस्त आहे. पण तो काय झालं, काय कारण आहे तिला पूजा करू द्यायची नाही? अगं साधी विठू माऊलीची पूजा आहे, तेवढी तर तिच्या नशिबात असू दे. पूजा करायची नाही ते कारण सांग. शुभूला आई म्हणते, कारण सांगायची गरज नाही आणि मी काय कारण सांगणार नाहीये. नाही करायची पूजा म्हणजे नाही करायची. तिला नटबोगरीच्या हात नाही पूजा नाही होणार म्हणजे नाही होणार. म्हणतात, हे काय चाललंय? शुभू म्हणतो, आई हे काय? आता शोभी मध्येच म्हणते, श्रावणे बहिरी आहेस का? आता काही चाललंय आणि शोभीने तोंड घातलं नाही. बहिरी आहेस काय गं? ऐकायला येत नाही का? आई काय म्हटली? नाही पूजा करायची म्हणजे नाही करायची. चल बाजूला हो. आई काय म्हणते कळत नाही का बहिरी झालीस? मी आता श्रावणीचा हात पकडते आणि म्हणते, बाहेर निघायचं, बाहेर बाहेर. तिला बाहेर काढायला लागलेली असे धक्के मारून शुभू आडवा हात लावतो आणि ताई हे काय करतेस? तिला का बाहेर काढतेस ग? श्रावणीचा हात सोड, एकदाच सांगतोय तुला. तिचा हात पकडण्याचा तुला काही अधिकार नाहीये. घाबरलेली असते. लगेच शुभू रागाने म्हटलेलं असतं, शोभीला हात सोड. तर शोभीने हात सोडलेला असतो आणि रागाने तन करत बाजूला जाऊन उभी राहते. श्रावणी अगदी शांतपणे म्हणते, शुभू करू दे की सासूबाईंना पूजा. त्यांनी केली आणि मी केली काय एकच आहे ना, करू दे त्यांना पूजा. थांबते, करू दे पूजा. आता श्रावणीला खरं तर वाईट वाटलेलं असतं, पण आता वाद नको म्हणून श्रावणी म्हणते, मी बाहेर जाऊन थांबते. नाही श्रावणी, तू कुठेच जायचं नाहीये, इथेच उभा राहायचंय. बाहेर जाऊन का उभी राहणारेस तू? बायको आहे, तुला माझी शपथ आहे. तू जर आता घराच्या बाहेर गेलीस तर याद राख, अजिबात कुठे जायचं नाही, इथेच उभा राहायचंय. म्हणतात, अगदी बरोबर बोलतोय शुभू, तू कुठे जायची गरज नाहीये, अजिबात कुठे हलायचं नाहीये, इथेच थांबायचंय. तुझी सून आहे, लक्ष्मी आहे, तुला घराबाहेर जायची काय गरज आहे ग? आणि तुला पूजा करताना कुणाला भगवत नाहीये, बघायचं नाहीये, त्यांनी जावं की बाहेर जायचं आणि उभा राहायचं. आमची काहीच हरकत नाहीये. लगेच घराच्या बाहेर व्हायचं. कोणाला त्रास होतोय श्रावणी पूजा करते तेव्हा? ज्याला त्रास होतोय त्याने सांगा आणि लगेच बाहेर निघून जायचं. अण्णा आता मोठ्या आवाजात बोललेले असतात. ते आई ऐकलं का? या नटमोगरीवरून अण्णा आपल्याला घराच्या बाहेर उभा राहायला लावता इच्छावर ना. म्हणते, आई तू जर बाहेर जायला लागली ना तर आम्ही तर काय घरात थांबणार नाही, आम्ही सुद्धा बाहेर येणार म्हणजे येणार. आम्ही काय पूजेला थांबत नसतो. अण्णा म्हणतात, ए शोभे तू आधी निघ, मग तुझ्या आईचं पाहू, तू आधी निघ घराच्या बाहेर. अण्णा इतकी खालची पातळी गाठून या शोभीला बोलत असतात.
तरी या शोभी इतकी निर्लज्ज असते की हिच्यावर काही एक परिणाम होत नाही आणि निर्लज्ज सारखी सारखी मध्ये मध्ये तोंड घालते आणि प्रत्येक वेळेला ती अपमान करून घेतच असते. अण्णाने अगदी बाहेर जा हात करून सांगितलेलं असतं आणि शोभे तू आधी घराच्या बाहेर निघ असं सांगितलेलं असतं. तुझ्या आई संगत लगेच निघ. आता आईच्या हातातून पूजेचं ताट घेतलेलं असतं. ज्याला सहन होत नाहीये त्याने लगेच बाहेर निघायचं. अगदी दोघींकडेही रागाने बघून सांगितलेलं असतं. आईच्या हातातून रागाने ताट घेतात आणि श्रावणीला म्हणतात, श्रावणी बाळा तू पूजा कर, मी उभा आहे ना, तू पूजा कर, मी सांगतोय तुला. श्रावणी बिचारी खूप घाबरलेली असते. खरं तर यांच्या घरात वाद सुरू झालेले असतात आणि श्रावणीला असं वाटतं की उपवास आहे, देवाचं काम आहे, वाद कशाला. म्हणून श्रावणी म्हणत असते असू दे. अण्णा म्हणतात मी तुला म्हटलोय ना पूजा कर, म्हणजे तूच करायची आहे पूजा. आता श्रावणी बिचारी घाबरत घाबरत ताट हातात घेते आणि देवाकडे बघून म्हणत असते, देवा. सासूबाई रागारागाने तनतन करत निघालेले असतात. श्रावणी म्हणते, सासूबाई थांबा की, हे घर तुमचं आहे, घरातले तुम्ही मोठे आहात, हे सगळं काही तुमचं आहे, त्यामुळे पूजा करायचाही मान तुमचाच आहे आणि पूजा तुम्हीच करणार आहात. थांबा, तुम्ही तुमच्या हाताने पूजा करा. श्रावणी खूप छान सभ्य भाषेत सांगितलेलं असतं. मला जर एखाद्या गोष्टीने त्रास होणार असेल, मी एखादी गोष्ट करू नये असं जर वाटत असेल तुम्हाला, तर ती गोष्ट मी नाही करणार. तुम्हाला त्रास होत असेल तर ती गोष्ट मी अजिबात नाही करणार. हक्क अधिकार हिरावून घ्यायची माझी अजिबात इच्छा नाहीये आणि घरात वाद व्हावे ही तर अजिबात इच्छा नाहीये. त्यामुळे हे बघ, काही झालं तरी पूजा तुम्हीच करा, कारण मान हा तुमचा आहे. मला तुमचा हक्क अधिकार काहीही हिरावून घ्यायचं नाही. तुझा पण हक्क आहे हा, आता शुभू मध्येच बोललेला असतो. श्रावणी म्हणते नाही. आईने सुद्धा ऐकलेलं असतं आणि श्रावणीच्या हातातलं ताट घेते आणि पूजा करायला लागलेली असते. पण ही मनात विष असलेली, विषाने भरलेली जी शोभी असते ती लगेच विष कालवते. बघितलं काय, विठू माऊली शेवटी न्याय करते, ती करतेच. विठू माऊली ग ती अन्याय कसा होऊ दे. तिचा पूजेचा ज्याचा मान आहे त्याला मान दिलाच. शेवटी विठू माऊली ते कशाला अपमान करती. न्याय ते न्याय करणार म्हणजे करणार. मला विश्वास आहे ना विठू माऊलीवर. ज्याचा मान आहे, ज्याचा अधिकार आहे, ज्याचा हक्क आहे त्यालाच मी आला. कसं आहे ना आई, विठू माऊली ते विठू माऊली, बरोबर आहे ना ग. पण इच्छा असेल ना, खोट्या माणसांना देवाला हातच लावू नये. म्हणूनच ना देवाने तुला मान तुझा तू देऊनच टाकला. खोट्या माणसाच्या हातातून शेवटी ताट गेलच की, बरोबर की नाही आई. देव आहे ग शेवटी तो. म्हणतो तुम्हाला तिची सावली पण नकोय, बरोबर की नाही. ती कपटी आहे, ती पापी आहे. देवाला तिची पूजा नकोय, तुम्हाला ती नकोय, तर मग ती नकोय, तिची सावली नको, तर मी कशाला हवाय तुम्हाला. जर माझी बायकोच तुम्हाला खटकते तर मी तरी कशाला थांबू इथे. आता शुभू सुद्धा लगेच उत्तर देऊन मोकळा झालेला असतो. लांब राहणार, पूजे मग करणार, लांबूनच हात जोडणार का, तर तिची सावली देवावर पडू नये म्हणून, देवाला त्रास होऊ नये, अपशकुनपणा होऊ नये म्हणून, कारण ती कपटी आहे. बरोबर, माझ्या बायकोला मान सन्मान नाहीये तर मी इथे थांबून काय उपयोग आहे. आता माघारी येतो एकदम दारात आणि श्रावणीच्या जवळ उभा राहिलेला असतो. श्रावणी मध्ये काय आलास रे इथे, सासूबाईंच्या जवळ उभा राहायचं ना, पूजा करताय, आनंदाचा क्षण आहे ना. शुभू हे काय लावरे रे लहान लेकरासारखं, आणि तुझे काय वागतोय ना शुभू, मला अजिबात आवडत नाही. त्यांच्या बाजूला उभं राहून पूजा करायची ना शुभू, मला हे आवडत नाही. तुझे काय वागतोय ते. शुभू म्हणतो, श्रावणी तू अशी लांब उभारलीस आणि मी जवळ जाऊन पूजा करू, मला हे पटत नाही आणि मी जवळ जाणार नाही. तू जवळ आली तर मी जवळ उभा राहणार नाही, तर लांबूनच विठू माऊलीचं दर्शन घेणार. मी काय जवळ जात नसतो. तू जवळ गेल्याने जर त्रास होतोय तर मी का जवळ जाऊ. मी तिथं उभं राहून पूजा करण्याचं काही सवालच येत नाही. जिथं तू नाही तिथं मी कसं ग, आणि जिथं विठ्ठल तिथे रुक्माई, जिथे रुक्माई तिथे विठ्ठल, कळलं का. त्यामुळे मी लांब उभा राहून तुझ्या बरोबरच हात जोडणार आहे, मी काय जवळ जात नसतो. रुक्माईला मान नाहीये तर विठ्ठलाला का मान द्यायचा, बरोबर आहे की नाही. हा शुभू सुद्धा हट्टी असतो आणि तो काय नाही म्हणजे नाहीच जात समोर. आता विश्वंभर साहेबांच्या घरी सुद्धा विठ्ठल रुक्मिणीची छान अशी सगळी विधिवत पूजा झालेली असते. आता आरती असते, आरती पेटवलेली असते आणि आरती आता सुरू होणार असते. घरी सुद्धा आता पूजा वगैरे झालेली असते. यांच्या घरी सुद्धा आता आरती सुरू होणार असते. अशी आधी गणपतीची आरती, मग विठ्ठल रुक्मिणीची आरती, छान छान पांडुरंगाची सेवा चाललेली असते. किती नाही म्हटलं तरी देवबाप्पा घरात आले म्हणजे आनंदाचं प्रसन्नतेचं वातावरण असतं आणि तसंच झालेलं असतं. छान आणि प्रसन्न स्वच्छ असं वातावरण झालेलं असतं. श्रावणी एकमेकांकडे बघतात, हसतात आणि मन लावून ती आरती करत असतात. श्रावणी इतकी बिचारी सहन करत असते सगळं आणि शुभूला तेच कौतुक लागत असते. इतकी श्रीमंत घरातली असून सुद्धा श्रावणी किती आणि काय काय सहन करते. खूप कौतुकाने प्रेमाने बघत असतो शुभू श्रावणीकडे. ती चाललेली असते आणि शोभी आरती करता करता शुभू आणि श्रावणीकडे बघते आणि रागाने डोळे असे मोठे करून त्यांच्याकडे नाक मुरडून बघत असते. आरतीत तिचं काही मन नसतं. शुभू आणि श्रावणी काय करतात त्यावर जास्त लक्ष असतं. आई छान अशी पूजा करत असते, मन लावून आईने आरती वगैरे केलेली असते. छान असं प्रसन्न वातावरण असतं. अशी आरती झालेली असते, सगळं घर प्रसन्न झालेले असतात. फक्त काही मन प्रसन्न व्हायची राहिलेली असतात, काही तर ऑलरेडी प्रसन्नच असतात. थोडीशी जी मनं असतात ती कपटी असतात, मळ असलेलं असतो त्यांच्यामध्ये, ती स्वच्छ आणि निर्मळ व्हायची राहिलेली असतात. बाकी सगळं तर छानच असतं. ती होते तेवढ्या श्रावणीच्या कानावर ज्ञानबा तुकाराम असे शब्द ऐकायले. ज्ञानबा तुकाराम. श्रावणी पटकन माघारी बघते की कोण आलंय. शुभू चल रे बाहेर जरा. आता श्रावणी पटकन शुभूला बाहेर घेऊन जाते. आणि श्रावणी बाहेर येतात तर साक्षात विठुमाई विठ्ठल रुक्मिणी आलेले असतात
आणि जरी श्रावणीला घरातल्या देवाची पूजा करता आली नाही तर साक्षात विठ्ठल आलेले असतात, रुक्मिणी आलेली असते की बाई तिथे नाही तर डायरेक्ट तुझ्या समोर आलोय मी. खरंच श्रावणीची पूजा डायरेक्ट विठुरायानेच ऐकलेली असते आणि तिने पूजा करावी यासाठी डायरेक्ट ते स्वतः आलेले असतात. आलेली असते साक्षात विठुमाई, विठ्ठल, रुक्मिणी आलेले असतात. श्रावणीचा आनंद असा गगनात मावत नाही. माझ्या दारात विठ्ठल रुक्मिणी पूजा झाल्या झाल्या ते अवतरलेले असते. आम्हाला थोडा भाकर तुकडा खायला मिळेल का? शुभूला आणि श्रावणीला इतका आनंद झालेला असतो, त्यांचा आनंद गगनात मावत नाही की साक्षात विठ्ठल रुक्मिणी माझ्या दारात आलीत. खूप खूप आनंदी असतात, ते खूप खुश असतात. तो आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी आमच्या दारात आला आणि तुम्हाला उपाशी पाठवू होय, आम्ही जी चटणी भाकर खातो ती तुम्हाला देणार म्हणजे देणार. जेवायला घालणं यापेक्षा दुसरं पुण्य काय असणार आहे आमचं. राहून गेलेले असतात, आनंद अगदी गगनात मावत नाही इतका आनंद झालेला असतो त्यांना. ते इतक्या लांबून माऊली चालत आला, दमले असाल, तुम्ही आतमध्ये चला बरं, पटकन तुमच्या खाण्याची व्यवस्था करते, अगदी 2 मिनिटात तुम्ही आत या. विश्वंभर साहेबांनी सुद्धा पूजा आटोपलेली असते. आता त्यांना ही आरती करायची असते. आता त्यांच्या घरी ही आरती सुरू झालेली असते. यांच्या घरातही छान प्रसन्न असं वातावरण असतं. जे काही दुःख असतं जरा वेळ बाजूला सारलेलं असतं. आता साक्षात विठ्ठल आपल्या दारात येतात ते म्हटल्यावर त्यांचं आनंदाने स्वागत हे झालंच पाहिजे. मन लावून विठ्ठल रुक्मिणीची पूजा करत असतात. दरवर्षी ते करतच असतात आणि यावर्षीही तेच करत असतात. साहेब अगदी मन लावून सगळं काही छान विधिवत चाललेलं असतं. पृथ्वी आणि अपर्णा असतात, तेही छान साथ देत असतात. सगळं छान आणि व्यवस्थित त्यांच्या घरात एकंदरीत चाललेलं असतं. वगैरे होते, देवाला आरती दिली जाते, सगळे आरती घेतात आणि आता प्रसादही वाटलेला असतो. आरती झाली, आरती खाली टेकवली की लगेच आता विश्वंभर साहेब म्हणतात, पृथ्वी चल, गाडी काढायची, उशीर व्हायला नको, आपल्याला लगेच निघायला लागणार. आता लगेच अलकनंदा आलेली असते. कुठे चालला काय गायने आणि चला काय लगेच, थांबा की थोडीशी तांदळाची खीर आहे, प्रसादाची खीर आहे, ही तर खायलाच लागणार. नंदा अक्का काही उशीर होत नाही, 2 चमचे खा, प्रसादाची खीर आहे आणि 2 चमचे खायला काही जास्ती वेळ लागत नाही, आवडते ना म्हणून खास बनवली या, खा. आता विश्वंभर साहेब नंदा अक्काचा शब्द कसं मोडणार ना, म्हटले की लगेच विश्वंभर साहेब प्रसाद म्हणून ते खायला लागलेले. दिवशी असतेच असते हो की नाही आपल्याकडे. आता अपर्णा हसून बघत असते या नंदा अक्काकडे, किती पॉलिटिकल बाई आहे ही भावंडा एक एक खिरीचा चमचा खातात. तर लगेच नंदा अक्का म्हणते, कशी झाली आहे? खूप सुंदर, खूप, तू खीर बनवली आणि ती छान नाही असं होणारच नाही, दिवसांनी खायला मिळते, वा 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 वा, खूप खूप छान, अप्रतिम. नंदा अक्का खीर प्रसाद म्हणून देतीये की औषध गोळ्या टाकून देते त्याच्यात, तिला माहिती. कपटीपणाने प्रसाद म्हणून विश्वंभर साहेबांना खायला घालतीये की काहीतरी वेगळंच आहे तिला माहिती. पण ती सहज आणि मोकळ्या मनाने साहेबांना काही खायला देणार नाही, काहीतरी तिचा डाव असणार, कपटीपणा करणार ती, त्यात काही शंकाच नाही, कारण ती अलकनंदा असते. 2-3 चमचे ती खीर खातात की साहेबांना चक्कर यायला लागलेली असते. अलकनंदाने त्यात अशा काही पावरच्या गोळ्या टाकलेल्या असतात की 2-3 चमचे पोटात गेल्या गेल्या साहेबांना चक्कर यायला लागते की डोकं असं गरगर गरगर भिंगायला लागतं त्यांचं. बघती की याला चक्कर येते, याला त्रास होतोय, अगदी आनंदाने खुनशीपणे ती साहेबांच्याकडे बघत असते आणि एन्जॉय करत असते की याला असंच व्हायला पाहिजे. दुसरा चमचा खातात की आपोआप त्यांचे डोळे बंद झालेले असतात, त्यांना उभंही राहायला जमत नाही, इतका त्रास आता साहेबांना व्हायला लागलेलं असतं. जाणवतंय त्यांना उभाही राहता येत नाही, अगदी फिरल्यासारखं होतंय त्यांना, मागे पुढे ते असे होत असतात किंवा बॅलन्स करून उभं राहण्याचा प्रयत्न करतात. चक्कर वाढलेली असते त्यामुळे डोक्याला हात लावून उभे राहिलेले असतात आणि नंदा अक्काला हे दिसतंय की विश्वंभरला त्रास होतोय, तरी सुद्धा ती अजिबात पृथ्वी काकाला सांगत नाही. आता साहेबांचे डोळे आपोआप मिटायला लागलेले असतात, तारकटल्यासारखं होतं, साहेबांचे डोळेच उघडत नसतात. नंदा अक्का एक नंबरची कपटी बाई असते. स्वतःच्या भावाला ती अगदी खाली पडताना बघते तरी तिला काहीही वाटत नसतं. खुनशीपणे साहेबांच्याकडे बघून ती हसत असते. तर साहेबांना जरा जास्तीच त्रास व्हायला लागलेला असतो. श्रावणीने आणि शुभूने माऊलीला आतमध्ये आणलेलं असतं. विठ्ठल रुक्मिणी जे आलेले असतात त्यांना आतमध्ये घेऊन येते. ते बाबा बघा की कोण आलंय, दोघांनाही आतमध्ये आणते. रुक्मिणीच्या डोक्यावर जी तुळस असते ती हळूच घेऊन तिने खुर्चीवर ठेवलेली असते. अण्णा बघा की आपल्याकडे कोण आला. अण्णांना तर इतका आनंद होतो, अण्णा कौतुकाने बघत असतात त्या नवरा बायकोकडे. ती पंढरपूरला चाललेत, बघा की आपल्याकडे आलेत अण्णा. दमले मग ते आपल्याकडे आले, कही लागलीये आणि दमलेही होते. त्यात वा धन्य झालो माऊली, खरंच खरंच धन्य झालो मी, भरून पावलो. अण्णा पटकन दोघांचंही दर्शन घेतात आणि लगेच तुम्हाला खायला देते म्हणून पदर खोसून किचनकडे गेलेली असते आणि आता काहीतरी यांना खायला देते. अगदी आनंदात श्रावणी चाललेली असते. आई आता ओरडतच येते, थांब, कुठे जायची गरज नाहीये. ते नटमोगरे या परक्या लोकांना आतमध्ये घ्यायची कुणी परमिशन दिली ग तुला? पांडुरंगाकडे चालले ते, चालून चालून पाय दुखतात, ते भूक लागलीये त्यांना, तिथे जाऊन आराम करायचा, तर इथे खाऊन पिऊन आराम करतील म्हणून आले आपल्याकडे. आले तर देते की त्यांना थोडंसं खायला. खूप भूक लागली सासूबाई, थोडंसं खायला देऊ द्या की. म्हणते यांना जेवायला देताय का? आपल्या पैशाची तंगी, आपली खायची हानामारी चालली आणि या लोकांना बोलून जीव घालतेस. बघी नटमोगरी बघ की दान करायला निघालीये. शोभीचं काही तोंड थांबत नसतं. आता शोभीकडे आईकडे अगदी रागाने बघत असतात. दोघींचीही तोंड काय शांत होत नसतात. म्हणतो शोभाताई, या घरात कष्ट करून पैसे मी आणतो, त्यामुळे काय करायचं आणि काय नाही तेवढा अधिकार आमचा या. तू काय करतेयस, फक्त खातीयस ना, तेवढंच कर, शहाणपणा शिकू नको. शुभूने ते लोकांच्या समोर अपमान केलेलं असतो आणि शोभीचं तोंड बंद केलेलं असतं. ते ना कमी पडतंय, तंगी चालली, घरात सामान सुमान नाहीये,
तर बाहेर जाऊन कष्ट कर, 4 पैसे कमव आणि त्या पैशातून आणखी सामान, म्हणजे तुला हवं तेवढं सामान मिळेल, तंगी जाणवणार नाही. कसं आहे ना शोभाताई, बरोबर आहे ना? आता या शोभीची अण्णानेही मगाशी लायकी काढलेली असते आणि आता शुभू सुद्धा लायकी काढत असतो, तरी पण शोभीवर काही एक परिणाम होत नसतो. निर्लज्ज सारखी त्यांच्या घरात ती राहतच असते. म्हणतो जाच की बाहेर, अगं 4 पैसे आण कमवून, हातभार लागेल ना, तसा मी एकटाच कमवताय ना, जा जा. मला म्हणतोय बाहेर जाऊन काम कर. अरे तुला काही वाटतंय का? आमासनी सांगतोय. हा तुलाच म्हटलोय मी, जा. बहिणीला, हा मोठी बहीण तरी कुठे लायकीत राहती ग, त्यामुळे तिला बोलायलाच लागतंय. विठ्ठल रुक्मिणी साक्षात त्यांच्या दारात आलेले असतात, घरात आलेले असतात, पण यांचा रोजचा तो तमाशा असतो, तो तमाशा काय थांबलेला नसतो. बाजार भरल्यासारखा गोंधळ मांडलेला असतो. का तर आई म्हणते की मला का विचारलं नाही, फक्त श्रावणीने त्या लोकांना आणलंय म्हणून आईला खटकलेलं असतं आणि आई श्रावणीला काहीही मोठेपणा करू देत नाही किंवा त्या लोकांच्या काही पाहुणचार करू देत नाही. आई म्हणते करती धरती मी आहे ना या घरातली, मग मला विचारायचं की. आईला एवढंही कळत नसतं, आज उपवास असतो आणि साक्षात विठ्ठल रुक्मिणी दारात आलेत, यांनी मात्र तमाशा मांडलेला असतो आणि आईला साथ देत असते ही शोभी. अण्णांचं तर डोकं बंद पडलेलं असतं, काय तमाशा चाललेलं असतो. थांबा रे थांबा, बाजार बंद करा म्हणतात. कसं आहे ना, पावन दिवशी घरात वाद नकोय. शुभू ऐक मी काय सांगतोय. तुमच्या घरात एवढे वाद झाल्यावर ते म्हणतात माऊली राहू द्या, आमच्यामुळे तुमच्यात जर वाद होणार असेल तर नको. श्रावणीला ते हात जोडून म्हणतात की नको आम्हाला. नाही माऊली, तुम्ही आमच्या दारातून उपाशी जाणार नाही, तुम्हाला काहीतरी मिळणारच. त्यांनी अजिबात ऐकलेलं नसतं आईचं आणि शोभीचं. शुभू आणि श्रावणीला म्हणतात की त्यांना जेवायला घाल आणि पोटभर जेवायला घाल. आई आणि शोभी आता बघत थांबलेले असतात निर्लज्ज सारख्या, आणि आता त्यांचं काहीही चाललेलं नसतं, कारण अण्णा स्वतः म्हणलेले असतात की शुभू तिचं काही एक ऐकायचं नाहीये. शोभी रागारागाने बघत असते की श्रावणीचं काय कौतुक चाललंय. चेहऱ्यावर इतका आनंद असतो, कम्मालीचं तिला सुख मिळालेलं असतं, समाधान मिळालेलं असतं. अण्णा तर कौतुकाने बघत थांबलेले असतात. ही छान पोटभर असं जेवण केलेलं असतं. जेवण झाल्यावर म्हणतात की माऊली या वार करायची, पोटाची भूक भागवली. खूप 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 आशीर्वाद. शुभूला आणि श्रावणीला इतके आशीर्वाद दिलेले असतात की बस रंग तुमचा संसार सुखाचा करो. माऊली आमचे काय आभार मानताय तुम्ही, पाय आमच्या घराला लागले हे आमचे नशीब. अभंग म्हणून दाखवाल का हो? करायच्या तोंडून भजन ऐकायची खूप इच्छा आहे. आता श्रावणी त्या माऊलीला म्हणत असते की मला भजन म्हणून दाखवा, तेव्हा आईला आणि शोभीला इतका त्रास होत असतो की तोंड वाकडी करत असतात. हिला कुठून हे भजन ऐकायचंय, तो आम्हाला खूप आनंद होईल. आई म्हणते एवढ्या दुपारी कोणी म्हणतं का भजन बिजन काय नाही म्हणायचं. म्हणतात माऊली म्हणा की. विठ्ठल नामाचा गजर सुरू झालेला असतो, घर अगदी गजबजून टाकलेलं असतं. पाहत आलोचनी झाले हो साजनी, रूप पाहत आलोचनी. भक्तिमय असं घरातलं वातावरण झालेलं असतं, मंत्रमुग्ध झालेले असतात. शुभू श्रावणी अण्णा सगळेच छान असे त्याच्यामध्ये अगदी तल्लीन होऊन गेलेले असते. का वरदा हरी विठ्ठल. आता छान असं भक्तिमय आनंदी वातावरण झालेलं असतं आणि भजन ऐकून तर अगदी मंत्रमुग्ध झालेले असतात. मित्रांनो, हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघायचं. श्रावणीला कळालेलं असतं की विश्वंभर साहेबांची तब्येत बरी नाही, ती खूप रडत असते आणि शुभूला म्हणते तू जा आणि बघ बाबांची तब्येत कशी. शुभू म्हणतो मी जातो आणि बघतो, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. बिचारी श्रावणी खूप घाबरलेली असते. तब्येत कशी आहे, ते पूजेला का आले नव्हते ही माहिती काढणार म्हणजे काढणार. तो आता डायरेक्ट विश्वंभर साहेबांच्या घरीच येतो. पटकन पळत येते. शुभू आल्यावर लगेच अलकनंदा पळत आलेली असते. आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून बाहेर व्हायचा, अजिबात इथे थांबायचं नाहीये. तुझी हिंमत कशी झाली रे? मी साहेबांना भेटल्याशिवाय इथून कुठेच जात नसतो. सिक्युरिटी बोलवलेली असते. अलकनंदा आडवी पडलेली असते. शुभू तुम्ही साहेबांना बघणार मगच इथून हलणार. अलकनंदाने शुभूचं गचंड पकडलेलं असतं आणि जोरात अशी ढकलून देते शुभूला. मात्र बघू शुभू अलकनंदाने हकलवून दिलेलं असतो तरी सुद्धा आतमध्ये जाणार का आणि साहेबांची तब्येत कशी आहे हे बघणार का? हे जर बघायचं असेल ना मित्रांनो, तर बघायला लागणार आपल्याला उद्याचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचंय. धन्यवाद मित्रांनो.